गुणत्रय विभेदेन मूर्तित्रयमुपेयुषे त्रयी भुवे त्रिनेत्राय त्रिलोकीपतये नमः। सरस्वत्यै नमो यस्याः प्रसादात् पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पणसङ्क्रान्तं जगदध्यक्षमीक्षते ब्रह्मदक्षाश्वदेवेश भरद्वाज पुनर्वसु हुताशवेशचरकप्रभृतिभ्यो नमो नमः। पातञ्जलमहाभाष्य चरकप्रतिसंस्कृतैः मनोवाक्कायदोषाणां हर्त्रे हि पतये नमः। नरदत्तगुरुद्दिष्ट चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन टीकायुर्वेददीपिका सभ्याः सद्गुरुवाक्सुधा श्रुतिपरि स्फीतश्रुतीनस्मि वो नालं तोषयितुं पयोदपयसा नाम्भो निधिस्तृप्यति व्याख्याभासरसप्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते क्वापि कणो गुणस्य तदसौ करणे क्षणं धियताम्। सुस्वागतम सर्वांना नमस्कार। सुश्रुत संहितेमधले एक दोन संदर्भ काल आपण पाहत होतो, त्याबद्दलचं आता विवेचन जपा मॅडम करतील, त्यानंतर आपण पुढचा भाग घेऊया। जपा मॅडम। हो सर। सुश्रुत चिकित्सा अध्याय 1 मध्ये 137 क्रमांकाचा एक श्लोक आहे। गणोक्तमपि यद्द्रव्यं भवेत् व्याधावयौगिकं तत् उद्धरेत् यौगिकं तु प्रक्षिपेतपि कीर्तितम्। गणात निर्दिष्ट कोणतेही द्रव्य व्याधीच्या दृष्टीने उपयुक्त नसेल तर ते काढून टाकले पाहिजे। तसेच योगाशी संबंधित परंतु गणात न दिलेल्या द्रव्याचा समावेश असं यात वर्णन केलेलं आहे। सुश्रुत चिकित्सा अध्याय 1 मध्ये 75 आणि 76 क्रमांकाचे श्लोक। एषागमसिद्धत्वात् तथैव फलदर्शनात् मंत्रवत् संप्रयोक्तव्यो न मीमांस कथंचन। शास्त्रातील प्रसिद्ध तसेच आरोग्य प्रदान करणाऱ्या चिकित्सेच्या विधींचा प्रयोग मंत्राप्रमाणे कोणताही विचार न करता करावयास हवा असं सांगितलेलं आहे। पुढील सूत्रात एक श्लोक आलेला आहे। सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 45 मध्ये 128 ते 130 क्रमांकाचे श्लोक। फलोद्भवानि तैलानि यानि युक्तानि इह कानिचित् गुणान् कर्म च विज्ञाय फलानि इव विनिर्दिशे यावन्तः स्थावरः स्नेहा समासात् परिकीर्तिताः सर्वे तैलगुणान्येया सर्वे च अनिलनाशनाः सर्वेभ्यः तु इह तैलेभ्यः तिलतैलं विशिष्यते निष्पत्ते तद्गुणत्वाच्च तैलत्वम् इतरेषुपि। ज्या ज्या फळांच्या तेलाचे वर्णन इथे केलेले नाही त्या तेलाचे गुणधर्म त्यांच्या फळांसमान जाणावेत। जो जो स्थावर स्नेह येथे संक्षिप्त रूपाने वर्णन केलेलं आहे ते सर्व तिळतेलाच्या समान गुणधर्मांनी युक्त असतात असे समजावे। त्यामुळे हे सर्व स्नेह वातनाशक आहेत। सर्व तेलात तिळतेल प्रशस्त आहे, तरी तैल ही संज्ञा तिळातील स्नेहरूपी द्रव्याची आहे। तसेच तिळा व्यतिरिक्त वानस्पतिक स्नेहातूनही तिळतैल समान निष्पत्ती होत असल्याने तिळतैला समान गुण त्यांच्यातही असतात असाही आरोप काही ग्रंथकार करतात। तर पुढे अनुवासना संदर्भात माहिती जी आपण घेणार आहोत त्या संदर्भातला तैलाबद्दलचा संदर्भ सुश्रुतातला जपानी वाचून दाखवला। काल आपण जे सूत्र पाहत होतो की सुश्रुतातलं एष च आगम सिद्धत्वात् तथैव फलदर्शनात् मंत्रवत संप्रयोक्तव्यो न मीमांस कथंचन। हे तो वाग्भटामध्ये पण सांगितलेलं सूत्र आहे की इदम आगम सिद्धत्वात् प्रत्यक्ष फलदर्शनात्,
मंत्रवत प्रयोक्तव्यम न मीमांसे कथमचन. तर आयुर्वेदामध्ये जो सांगितलेला काही उपदेश आहे, जी काही सूत्र आहेत, जी काही चिकित्सा पद्धती आहे, ती आगमसिद्धत्व म्हणजे जे काही ग्रंथ आहेत त्या पूर्वीच्या ग्रंथांपासून सिद्ध झालेली आहे आणि त्यांनी जे काही सांगितलेले जे उपाय आहेत ते केल्यानंतर प्रत्यक्ष फल निश्चितपणे प्राप्त होतं. आणि म्हणून मंत्राचा जसा प्रयोग करताना विचार आणि त्याच्यावर फार चर्चा केली जात नाही, तसं आयुर्वेदाने जे काही सांगितलेलं आहे ते त्याचा प्रयोग करावा आणि त्याच्याबद्दल विनाकारण वितंडवाद चर्चा करत बसू नये. म्हणजेच आयुर्वेदावर श्रद्धा ठेवून आयुर्वेदाचा वापर करावा. हे जसं सुश्रुताने सांगितलेलं आहे तसंच वाग्भटांनी पण सांगितलेलं आहे. आणि म्हणून आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादर असं सांगितलं अष्टांग हृदयामध्ये सुद्धा, की आयुर्वेदाने जो काही सांगितलेला उपदेश आहे त्याच्याबद्दल श्रेष्ठ स्वरूपाचा आदर व्यक्त करावा. अर्थात त्याचा आदर व्यक्त करायचा म्हणजे त्याचा अभ्यास करायचा आणि अभ्यास करून जो सांगितलेली गोष्ट आहे ती अंमलात आणायची, याला म्हणतात आदर व्यक्त करणं. तर असा आदर हा आयुर्वेदची जी काही सूत्र आहेत त्या संदर्भात व्यक्त केला पाहिजे. त्याला परमादर म्हणतात, की अभ्यास करणं आणि केलेला अभ्यास अंमलात आणणं म्हणजे आदर करणं असं आहे. आता हा परम अनुवासन द्रव्याणाम अनुव्याख्यास्यामः. अनुवासनं तु स्नेह एव. स्नेहः तु द्विविधः, स्थावरात्मकः जंगमात्मकः च. तत्र स्थावरात्मकः स्नेहः तैलम् अतैलं च. तद्वयं तैलमेव कृत्वा उपदेक्षामः सर्वः तैलप्राधान्यात्. जंगमात्मकः तु वसा मज्जा सर्पिः इति. तेषां तैलवसा मज्जसर्पिषां यथा पूर्वं श्रेष्ठं वातश्लेष्म विकारेषु अनुवासनीयेषु यथोत्तरं तु पित्तविकारेषु सर्व एव वा सर्वविकारेषु अपि योगम उपयान्ति संस्कार विधि विशेषादिति. क्रमप्राप्तम अनुवासन द्रव्यम आह. तर क्रमाने अनुवासन द्रव्य आता या ठिकाणी सांगत आहे. अत्र तैलमिति तैलभूतम सर्षपस्नेहादि तैलप्राधान्यादिति स्थावरस्नेहेषु तिलतैलस्य एव प्राधान्यादिति अर्थः. तर सर्व स्थावर तेलामध्ये तिलतैल हे प्रधान आहे. एतेन तैले यो विधिः स सार्षपादौ बोधव्यः. तैलशब्देन तु सार्षपादीनामपि गृह्णं तिलभुवस्नेहस्य प्राधान्यख्यापनार्थं. तर मोहरी इत्यादीपासूनही तेल बनवतं, तर तैलशब्देन सार्षपादीनां घ्रवणं बृहत्तीव. यदुक्तं सुश्रुते निष्पेतस्तद्गुणत्वाच्च तैलत्वम् इतरेषु अपि. तर योग्य पद्धतीने प्रक्रिया केल्यानंतर इतर द्रव्यामधून सुद्धा तेल मिळतं. ह्या संदर्भातलं सूत्र आपण सुश्रुतातलं पाहिलं. तर या ठिकाणी अनुवासनाबद्दल जी काही द्रव्य आहेत त्याबद्दलचं वर्णन आहे. तर अनुवासन बस्तीच्या स्पष्टीकरणासाठी तर अनुवासन म्हणजेच स्नेह म्हणजेच तेल. आणि हा स्नेह हा दोन प्रकारचा असतो, एक स्थावर आणि जंगम. स्थावर स्वरूपाचा स्नेह हा तेलाचा आणि तेलभिन्न असा सुद्धा असतो. परंतु तेल सर्वत्र प्रमुख असल्यामुळं त्या दोहोंचाही तैल म्हणूनच उपदेश करणार आहोत. जंगम स्वरूप स्नेह म्हणजे वसा मज्जा आणि तूप हे हो. आणि त्या तेल वसा मज्जा तूप यापैकी वातरोग्यात व कफरोग्यात अनुवासन द्यावयाचे असताना
पूर्वपूर्वीचे तुपापेक्षा मज्जा, मज्जेपेक्षा वसा आणि वसेपेक्षा तेल श्रेष्ठ आहे. पित्तविकारात मात्र पुढील मागच्यांपेक्षा म्हणजे तेलापेक्षा वसा, वसेपेक्षा मज्जा आणि मज्जेपेक्षा तूप श्रेष्ठ आहे. किंवा विशिष्ट संस्कार केला असताना सर्वच स्नेह म्हणजे कोणताही स्नेह सर्व रोगात उपयोगी पडतो. तर तेषां तैल वसा मज्ज सर्पिषां यथा पूर्वं श्रेष्ठम वात श्लेष्म विकारेषु. तर वात विकारावर तेल, कफ विकारावर वसा मज्जा आणि पित्त विकारावर घृत श्रेष्ठ आहे. परंतु संस्कार जर केला तर कोणताही स्नेह कोणत्याही विकारामध्ये वापरता येतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता म्हणजे स्नेहद्रव्य ही 4च मुख्य आहेत: घृत, तैल, वसा, मज्जा. आणि मग तेलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे ज्या द्रव्यापासून जे तेल काढलं जातं ते त्यानुसार त्याचे गुणधर्म पण थोडेफार बदलतात. आता शिरोविरेचन म्हणजे नस्याबद्दलची द्रव्यांची माहिती आहे. शिरोविरेचन द्रव्य आणि पुन्हा अपामार्ग, पिप्पली, मरीच, विडंग, शिगरू, शिरीष, तुंबरू, पिलू, अजाजी, वार्ताकी, पृथ्विका, एला, हरेणुका, फलानीच. ही फळं जी दिली फळांची यादी आहे. तर त्यामध्ये शिरोविरेचनातल्या उपयोगी द्रव्यामध्ये आघाडा हे पहिल्यांदा आहे. नंतर पिंपळी, मिरी, वावडिंग, शेवगा, शिरीष, तुंबुरू म्हणजे धणे, पिलू, अजाजी म्हणजे जिरे, अजमोदा म्हणजे ओवा, वार्ताकी म्हणजे वांगी, पृथ्वीकी म्हणजे वाफळी किंवा कारवी असं नाव आहे, एला म्हणजे वेलची, हरेणुका म्हणजे रेणुक बीज म्हणजे निरगुडी यांची फळं ही नस्यासाठी वापरली जातात, अर्थात त्याच्यावर योग्य ते संस्कार करून. नंतर सुमुख, सुरस, कुठेरक, गंडीरक, आलमालक, परणास, क्षवक, फणिच्छक, हरिद्रा, शृंगवेर, मूलक, लशुन, तरकारी, सरशप, पत्राणीच. पानं नस्यासाठी कोणती कोणती वापरायची त्याची या ठिकाणी यादी आहे. त्यामध्ये सुमुख, सुरस, कुठेरक हे सगळे तुळशीचे प्रकार आहेत. पांढरी तुळस, गंडीर, कालमालक म्हणजे काळी तुळस, पर्णास हे सुद्धा तुळशीचा प्रकार आहे. क्षवक म्हणजे आघाड्याचं बी, फणिच्छक म्हणजे दवना, नंतर हळद, सुंठ, मुळा, लसूण, तरकारी म्हणजे देवडांगरी, मोहरी यांची पानं ही नस्यासाठी अर्थातच पानांचा रस काढून ही नस्यासाठी वापरली जातात. नंतर अर्क, अलर्क, कुष्ठ, नाग, दंती, वचा, अपामार्ग, श्वेता, ज्योतिष्मती, गवाक्षी, गंडीर, पुष्प्य, वाक्यपुष्पी, वृश्चिकाली, वयस्था, अतिविषा, मूलानीच. तर मुळं कोणकोणती नस्यासाठी वापरायची ते यामध्ये दिलेलं आहे. तर त्यामध्ये तांबडी रुई, अलर्क म्हणजे पांढरी रुई, कोष्ठ, नागदंती, नागदंतीचं उंदर असं नाव दिलेलं आहे. नंतर बिंबी, वेखंड, आघाडा, श्वेता, साखवेल, ज्योतिष्मती, मालकांगोणी, गवाक्षी, इंद्रवारुणी, गंडीर पुष्पी, गोल निवडू, अवाक पुष्पी, बडीशेप, वृश्चिकाली, काकनासा, वयस्था, ब्राह्मी, अतिविषा यांची मुळं ही नस्यासाठी वापरावीत. हो, अपमार्ग फार त्याचं पंचांग दिसतंय. विषमूलानीच झालं. आता हरिद्रा,
शृंगवेर मूलक लसूनक लसूनकंदाश्च लोध्र. तर कंद कोणते वापरावेत ते नस्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यामध्ये हळद, सुंठ, मुळा, लसूण यांचे कंद नस्यासाठी वापरावेत. नंतर लोध्र मदन सप्तपर्ण निंब अर्क पुष्पाणी. फुलं कोणती कोणती वापरावीत त्यामध्ये लोध्र, गेळफळ, सातवीण, निंब आणि रुई यांची फुलं ही नस्यासाठी वापरावीत. अर्थात त्या फुलांचा रस. देवदारवी अगरू सरल शल्लकी जिग्गिनी असन हिंगू निर्यासाहाच. डिंक कोणते वापरावेत ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यामध्ये जिंगिनी, तर देवदार, अगरू, सुरू, सल्लकी, जिंगिणी म्हणजे काळी काटेसावरी, असन आणि हिंग यांचा डिंक आणि मोठी मालकांगणी तर यांचा डिंक वापरावा. आणि तेजोवती, वरांगा, इंगुदी, शोभांजन, बृहती, कंटकारिका, त्वचश्चेती. साल कोणती वापरावी ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये मोठी मालकांगणी, वरांग म्हणजे दालचिनी, इंगुदी म्हणजे हिंगणबेट, शोभांजन म्हणजे शेवगा, बृहती म्हणजे रिंगणी, कंटकारी पांढरी रिंगणी यांची साल वापरावी. शिरोविरेचनं सप्तविधम फलपत्र मूल कंद पुष्प निर्यास त्वग आश्रय भेदात. तर शिरोविरेचन 7 प्रकारचं म्हणजे फळ वापरून केलेलं, पत्र पानं वापरून केलेलं, मूळ वापरून केलेलं, कंद वापरून केलेलं, फुलं वापरून केलेलं, डिंक वापरून केलेलं आणि साल वापरून केलेलं असं 7 प्रकारचं शिरोविरेचन म्हणजे नस्य आहे. यांचे तुम्ही वेगवेगळे कल्प त्याचे बनवू शकता. नंतर लवणकटू तिक्त कषायाणी च इंद्रिय उपशयानी तथा अपराणी अनुक्तानि अपि द्रव्याणि यथायोग विहितानि शिरोविरेचनार्थम उपदिश्यन्ते इति. तर अशा प्रकारे म्हणजे फळ, पान, मुळे फळ, पान, मुळे, कंद, फूल, डिंक, साल या भिन्न भिन्न आश्रयामुळे शिरोविरेचन हे 7 प्रकारचं आहे. आणि पुढे सांगितलं की खारट, तिखट, कडू, तुरट शिरोविरेचन घ्या सर तुम्ही. तर खारट, तिखट, कडू, तुरट अशी इंद्रियांना सुखकारक असलेली किंवा दुसरी न सांगितलेली औषधी द्रव्ये सुद्धा यथायोग्य शिरोविरेचनाकरता वापरायला सांगितलेली आहेत. तर अपराणी अनुक्तानि अपि द्रव्याणि यथायोग विहितानि शिरोविरेचनार्थम उपदिश्यन्ते. फलानि च इति चकारेण तस्माद् उक्तद्रव्याद् अंगान्तरोपयोगं च दर्शयति. तेन शीघ्रो हो वक्ष्यमाण गुणत्व उपयोगः च भवति. एवं अन्यत्र अपि उदाहर्यं सुमुखादयः पर्णासभेदाः. तर तुळशीचे प्रकार आहेत ते. तरकारी म्हणजे जयंती सांगितलं, गंडीर पुष्पी तस्य मठ असं पण नाव आहे. वयस्था हे ब्राह्मीचं पण नाव आहे. वरांग म्हणजे गुणत्वक आणि इंद्रियोपशयानी इति अनेन यानी लवणादीनी इंद्रियानु उपघातकानि तानि एव शिरोविरेचनानि योज्यानि.
तथ अपराणी इति मधुर अम्ल कषायानी अपि यानी शिरोविरेचने यौगिकानी. तर हे लवण तिक्त कटू कषाय जी इंद्रियांना सुखकारक असलेली अशी सुद्धा द्रव्य ही शिरोविरेचनासाठी वापरली जातात. तत्र श्लोकाः लक्षणाचार्य शिष्याणां परीक्षा कारणं च यत् अध्येयाध्यापन विधिं संभाषा विधिरेव च षड्भिरूणानि पंचाशद् द्वादश मार्गपदानि च पदानि दश चान्यानि कारणादीनि तत्वतः संप्रश्नश्च परीक्षादेर् नवको वमनादिषु विसर्जितीये रोगाणां विमाने संप्रकाशितः. तर या ठिकाणी लक्षण आचार्य शिष्याणां परीक्षा कारणं च यत् अध्येय अध्यापन विधी संभाषा विधि एव च षड्भिः गुणानि पंचाशद् वाद मार्ग पदानि च पदानि दश च अन्यानि कारणादीनि तत्वतः संप्रश्नश्च परीक्षादेः नवको वमनादिषु विसर्जितीये रोगाणां विमाने संप्रकाशितः. तर संग्रहे लक्षण आचार्य शिष्याणामिति शास्त्राचार्य शिष्याणां परीक्षा लक्षणं हि शास्त्रमुच्यते कारणं च यदिति शास्त्रादि परीक्षा कारणं च यदित्यर्थः. एवं भूत शास्त्रम् अमलम् इव आदित्यः इत्यादि शास्त्र परीक्षा कारणम् आचार्य परीक्षा कारणं तु एवं विधः आचार्यः इत्यादि शिष्य परीक्षा कारणं तु अध्यापनं हि आचार्यः इत्यादि अध्येयम् अध्येतव्यं तस्य विधिः अध्ययन विधी एव. तर इथं अध्यय म्हणजे जे शिकण्यासारखं आहे आणि त्याचा अध्ययन विधी. तर या अध्यायामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते या ठिकाणी श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर शास्त्र नंतर आचार्य आणि शिष्य यांची परीक्षा हे सांगितलं आणि त्या परीक्षांचं कारण कशासाठी ह्या परीक्षा करायच्या त्याचं पण कारण सांगितलं. अध्ययन विधी सांगितला, अध्यापन विधी सांगितला, संभाषा विधी सांगितला, नंतर वादमार्ग पद सांगितली म्हणजे वादात उपयोगी पडणारे पदार्थ शब्द सांगितले आणि इत्यादी तत्वदृष्ट्या दुसरी 10 पदे ती सांगितली. नंतर वमनादिकांच्या बाबतीत 9 परीक्षा इत्यादी प्रश्न रोगभिषिक द्वितीय या विमानात प्रतिपादन केलेले आहेत. लक्षण याचा अर्थ शास्त्र असा सुद्धा आहे. लक्षणम ही शास्त्रम उच्यते चक्रपाणींनी टीकेत सांगितलेलं आहे. आणि अध्येय विधी अध्येयम म्हणजे अध्येतव्य म्हणजे अध्ययन आणि त्याचा विधी म्हणजे अध्ययन विधी. आणि या अध्यायातला विषय हा थोडक्यात या 3 श्लोकामध्ये सांगितलेला आहे. बहुविधम उक्तम अर्थजातम बहुविधम वाक्य विचित्रम अर्थकांतम बहुविध शुभ शब्द संधियुक्तम बहुविध वाद निसूदनम परेशान इमाम मतिम बहुविध हेतु संश्रयाम विजनिवान परमतवाद सूदनी
न सज्जते परवचनावमर्दनैहि न शक्यते परवचनैः च मर्दितुं दोषादीनां तु भावानां सर्वेषामेव हेतुमत् मानात् सम्यक् विमानानि निरुक्तानि विभागशः इदम उक्त अर्थ जातमिति लक्षणाचार्य शिष्य परीक्षादि रूप अभिधेय जातम उक्तम अर्थकांतम इति यथा संबद्धार्थत्वादीना गुणेन कमनीयार्थं भवति तथोक्तम इत्यर्थः शब्दस्य वाक्ये योजनं शब्दसन्धिः दोषादीनाम् इत्यादीनां विमानस्थानार्थ संग्रहं करोति हेतुमदिति उपपत्तिमद् यथा भवति तथा दोषादि मानादि इत्यर्थः निरुक्तानि निरुक्त्या उक्तानि निरुक्तिः च दोषादयः विशेषेण मीयते ज्ञायते एभिः इति विमानानि. तर विमानस्थानाबद्दलच आणखीन इथे माहिती दिलेली आहे की अनेक प्रकारच्या वाक्यामुळं बहुविधम इदम उक्तम अर्थजातम बहुविध वाक्य विचित्रम अर्थकांतम. तर अनेक प्रकारच्या वाक्यामुळे मनोहर अर्थामुळे रमणीय नाना प्रकारच्या सुंदर शब्दांचा वाक्यात वापर केलेले हे अनेक प्रकारचे विषय प्रतिपक्षांना अनेक प्रकारच्या वादात पराभूत करण्यास उपयोगी आहेत. तर बहुविधम वाद निसूदनम परेशान. तर हे पराभूत करण्यासाठी उपयोगी आहेत. नंतर प्रतिपक्षाचे सिद्धांत खोडणारे अनेक प्रकारच्या हेतूंनी युक्त असलेले ज्ञान मिळवलेला वैद्य प्रतिपक्षाच्या शब्दाच्या आघातांनी खचून जात नाही. परवचन अवमर्दनेन शक्यते परवचनैः च मर्दितुं. तर तो परिपक्षाच्या शब्दांच्या आघाताने खचून जात नाही किंवा प्रतिपक्षाच्या शब्दांनी दबून जाणे शक्य नाही. तर शब्दस्य वाक्य योजनम शब्दसंधी म्हणजे शब्दांचा वाक्यामध्ये वापर. व्याकरणातील मोठमोठे चांगले संधी असलेले असाही अर्थ करता येईल. पण विमानस्थानाच्या 8व्या अध्यायाचा हेतू या ठिकाणी स्पष्ट सांगितलेला आहे. तर हा जो शेवटचा श्लोक आहे दोषादीनां तु भावानां सर्वेषामेव हेतुमत् मानात् सम्यक् विमानानि निरुक्तानि विभागशः. तर या ठिकाणी दोष इत्यादी पदार्थांचे हेतुपूर्वक योग्य ज्ञान होण्याकरता स्वतंत्र रीतीने म्हणजे विमानस्थानातील विषय सांगितलेले आहेत. अशा रीतीनं अग्निवेशानं रचलेल्या आणि चरकाचार्यांनी संस्करण केलेल्या शास्त्रातील विमानस्थानापैकी रोगभिषक द्वितीय विमान नावाचा 8वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते विमानस्थाने रोगभिषक द्वितीय